आता बघूयात मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। सागरी किनारा मार्गावर महिनाभरात 4.5 लाख वाहनांची धाव। वरळी ते मरीन ड्राईव्ह मार्गावरनं दिवसाला सरासरी 19,500 वाहनांचा प्रवास। कुर्ला पश्चिम ते अंधेरी पूर्व मार्गावरील आठवड्यातील 7ही दिवस एसी डबल डेकर बस चालवण्याची मागणी। उकाड्यामुळे हैराण झालेल्या प्रवाशांची मागणी। मुंबईत रस्ता तयार करण्यासाठी आता वेळ आणि पैशांची बचत होणार। प्रीकास्ट प्रिस्टेज कॉन्क्रीट पॅनलचं तंत्रज्ञान वापरून सिमेंट आणि कॉन्क्रीटचे रस्ते बनवण्यात येणार। वातानुकूलित बसचं तिकीट घेऊनही मुंबईकरांचा उकाड्यातच प्रवास। गर्दीपुढे बेस्टची वातानुकूलित यंत्रणा अपुरी पडत असल्याचं चित्र। मुंबईतल्या 1,400 कोटींचं सफाई कंत्राट प्रकरण। महापालिकेकडून सरकारी धोरणाचं उल्लंघन होत असल्यास काय करणार? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा। मुंबई महापालिकेचा मालमत्ता करासाठी पाठपुरावा सुरूच। थकबाकीदारांवर कठोर दंडात्मक कार्यवाही होणार, पालिकेचा इशारा। वसई किल्ल्यात शिरलेला बिबट्या अखेर 25 दिवसांनंतर जेरबंद। वनविभाग आणि वाईल्ड लाईफ यांच्या संयुक्त कारवाईला यश। जागतिक वृक्षनगरी बहुमान पटकावण्यात मुंबई महानगराची हॅट्रिक। मुंबईने सलग तिसऱ्यांदा जागतिक वृक्षनगरीचा पुरस्कार पटकावला। महिला कर्मचाऱ्यांना प्रोबेशनवर असतानाही प्रसूती रजा घेण्याचा हक्क। मॅटच्या निकालामुळे महिला कर्मचाऱ्यांना दिलासा।